हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. चला, आता आम्ही निघालेलो आहोत गावाला. फायनली आता आज पुन्हा गावाला का तर आता निघाले आम्ही इकडं कराडला लग्नासाठी. शेवटपर्यंत कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला कळेलच का निघालो आहे, कुठे निघालो आहे, कशासाठी निघालो, कोणाचं लग्न आहे. थोडीफार आयडिया आली असेल. जे पहिल्यापासूनचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना थोडीफार आयडिया आलीच असेल, नवीन आहेत त्यांना कळेल लवकरच. तर त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर चला, आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ दे आणि जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळं काही छान असं सत्कारने राहू दे अशी प्रार्थना करूया स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी. आज आहे संकष्ट चतुर्थी, तर संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आता ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत, कनेक्टेड राहा. आता हे यायला लागले तर आम्हाला सोडायला, काही येणार नाही, त्यांची कंपनी काही ह्यांना सोडत नाही. आता आम्ही जाणार आहोत, आता कधी येणार रिटर्न बघू आता. चला, तर रात्री लेट झाला आम्हाला सगळं आवरून झोपायला वगैरे, त्यामुळे उठायला उशीर झाला. त्यामुळे आता लेटने निघालोय 10:30च्या गाडीत. काय अनिश म्हटलं पतलं तर चला गाईज, आलेलो आहोत आम्ही बारामतीच्या स्टँडवरती. आता बारामती स्टँडवरती येऊन आम्ही बसलोय बसचा वेट करत. आणि ॲक्च्युली सकाळी लेट झाला, जसं की बघितलं काल तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये, खूप सगळं आवरायला लेट झाला, त्यामुळे आम्हाला उठायला लेट झाला. आणि मग सकाळी जर 7च्या एस टीने गेलं तर लवकर, म्हणजे एस टी पण भेटते, ती वेळेवर पण असते, 7 ते 8पर्यंत असते. 2 असतात, 7:30 8 वाजता एक असते, पण ती लेट झाल्यामुळे ती नाही. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली 10:30, आणि 10:30च्या एस टीचा काही म्हणजे टायमिंग नसतं, ती लेटसुद्धा होते. तर आता आम्ही वेट करतोय तिचा, तर बघूया आता कधी येते काय माहीत नाही. तर आता वाट बघत बसलेलो होतो इथेच आम्ही स्टँडवरती. तर बघूया आता किती वाजता येते की नाही बस. मुलांचं तसंच चाललं, इकडे धावपळ तिकडे धावपळ त्या दोघांचं. अनिश तर काही जागेवरती बसत नाही आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत कुठे, तर कराडला निघालो आहे. तर बघा इथे कसा तरी दोघेजण बसलेत एका जागेवरती, जबरदस्ती करून बसवलीत. तर कराडला निघालो आहे गावाला आणि लग्नासाठी निघालेलो आहोत. तर लास्ट टाईम जो एक साखरपुड्याचा व्लॉग तुम्ही बघितलात की माझ्या भाच्यांचा साखरपुडा झाला होता 2, तर त्या दोघींचंच आता लग्न आहे 28 तारखेला. तर आता लग्नासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर ॲक्च्युली थोडं समजून घ्या, कारण व्लॉग थोडा लेटने अपडेट होतो आहे, त्यामुळे. तर तारीख वगैरे जी मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितली त्याच्यापेक्षा उशिराने व्लॉग येऊ शकतो. तर लग्न होतं 28 एप्रिलला. तर चला, निघालो आहे आता आम्ही लग्नासाठी गावाला. आमच्या पप्पांना गणपती आणला, जंगल आणि
तर हे बघा दोघे नौटंकी भाऊ बहीण कशी आता मगापासून इतकी मस्ती केली, बसमध्ये सुद्धा शांत बसत नाही, दोघांची नुसती मस्ती चालू होती. आणि मगाशी जे तुम्ही बघितलं ते हरे राम वगैरे ते चालू होतं. आणि आता बघा कशी नाटकं करून बसलेत दोघंही असं पकडून अगदी बसमध्ये. अशी नाटकी असतात त्यांची, कुठेही जायचं म्हटलं की घरात जसे असतात तसेच बाहेरही मस्ती पण तितकीच, खेळणं पण तितकंच, आणि अशा प्रकारे नौटंकी पण तितकीच असते. तर चला आता जाऊया आपण. तर चला शेवटी मी पोहोचले कराडच्या स्टँडवरती. आणि कराडमध्ये पोहोचल्यानंतर तिथे मामा आले होते आम्हाला नेण्यासाठी. तर मुलांना त्यांच्यासोबत मी एक ठिकाणी बसवून दिले, ATM मधून आले पैसे घेऊन. आणि मला आता उद्या लग्नासाठी नेण्यासाठी 2 कळशा घ्यायच्या होत्या. तर मी भांड्याच्या दुकानामध्ये आले मुलांना एका जागी बसवून मामांच्या जवळ. तर हे आहे जिथे आमच्या रिक्षा लागतात, बस स्टँडच्या बाहेर खोडशीला जाण्यासाठी रिक्षा लागतात किंवा मग बऱ्याच ठिकाणच्या रिक्षांची अशी जी रो आहे त्याच्याबरोबर एक्झॅक्टली पाठीमागे दुकान आहे भांड्याचं. तिथून घेतली भांडी. त्यानंतर मी पुढे आले रोड क्रॉस करून. आणि इथे केळी घ्यायची आहेत मला उद्या दुर्डीसाठी. तर लग्नाला जाताना दुर्डी न्यायची असते. तर त्यासाठी आता मी काही बनवायला म्हणजे बनवणं तर शक्य नाही, कारण आता आजच आली आहे मी, आता उद्या तर लग्न आहे. आणि त्यामुळे मग इथे मी आले केळी घेण्यासाठी. तर आता फायनली सगळं बाजार करून घरी आलो, सगळं जेवण वगैरे झालं. आणि त्यानंतर बघा माझी उद्याची प्रिपरेशन झालेली आहे. म्हणजे लग्नाला नेण्यासाठीचा हा पोशाख तयार आहे. हा आहे ड्रेस, शर्ट पॅन्ट पीस मटेरियल आहे. त्यानंतर टॉवेल, टोपी वगैरे. तर अशा प्रकारे जो पोशाख आहे त्याची पण सगळी मी तयारी करून ठेवते, कारण आता उद्या सकाळी लवकर जायचं आहे. तर उद्या गडबड नको त्यामुळे. तर हे सगळं एका जागी म्हटलं एका कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यावं, म्हणजे सकाळी आपलं आवरलं की पिशव्या उचलल्या की लगेच निघायला बरं. तर अशा प्रकारे सगळं माझं झालं आहे. हा पोशाख, साडी आणि ड्रेस हे सगळं एक जागी ठेवून घेतलं बॅगमध्ये. आणि ह्या 2 कळशा त्यासुद्धा वरती काढून ठेवून दिल्या. तर आता ह्या 2 कळशा मी कशासाठी यूज करणार आहे काय ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. तर हे बघा इथे माझं नाव पण टाकले, म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे की ज्यांच्याकडून देतात, कोणाला देतात ते भांड्यांवरती वगैरे नाव टाकलं जातं. तर आता हे म्हणजे दोघींच्या 2 आहेत, दोघी बहिणींची नावं त्याच्यावरती टाकलेली आहेत मी. आणि ते पण बाहेर म्हणजे व्यवस्थित काढून ठेवलं सगळं, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर मला सगळं व्यवस्थित भेटेल. दुरडीसुद्धा केळांची भरून ठेवली आहे. तर आता आहे रात्रीची वेळ आणि मी आहे बेडरूममध्ये. आणि इथे आता लाईट वगैरे म्हणजे सगळे बाहेर झोपली आहेत. आणि इथे फॅन वगैरे नसल्यामुळे खूप गरम होतं आहे. खूप वातावरण इकडचं गावाकडचं तिकडच्यापेक्षा खूपच उष्ण आहे. तर चला आता माझं आवरलं, आता मी पण जाते झोपायला. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लग्नाच्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.